राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून बोलवणं आलेलं आहे आणि सुनावणी होणार आहे काही मुद्द्यांवरती. अजित पवार यांनी 2 जुलै रोजी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांच्याकडे शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही गटांनी पक्ष आमचाच असल्याचा दावा केला. शिवसेनेमध्ये जे झालं तेच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतं आहे आणि अशी चिन्ह आणि पक्षावरून वाद आता निर्माण झालेला आहे. नुकतंच शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटला नसून काही लोकांनी वेगळी भूमिका घेतल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. शिवाय पदाधिकारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्याचं उत्तरामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर आता दोन्ही निवडणूक आयोगांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ही सुनावणी पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत होणार आहे. येत्या 6 ऑक्टोबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीमध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे वृत्त साम टीव्हीने दिलेलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट मैदानात उतरल्यात. जिथे शरद पवार सभा घेत आहेत तिथेच अजित पवार यांच्या देखील सभा होत आहेत. बीड, कोल्हापूर या दोन्ही गटांच्या सभा झालेल्या आहेत. सध्या तरी आमदारांचं संख्याबळ हे अजित पवार यांच्या गटाकडे असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेप्रमाणे आयोगाने निर्णय घ्यायचा ठरवलं तर अजित पवारांना घड्याळ चिन्ह मिळू शकतं, परंतु आयोग कोणत्या गटाचे पुरावे ग्राह्य धरणार हे येत्या काळामध्ये आता दिसून येणार.